अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। काल सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य प्रत्येक मराठी माणसाने ऐकून घ्यावं। कारण एकंदर आपण भाजपची गेल्या काही वर्षांमध्ये भूमिका पाहिली तर महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान, मराठी भाषेचा अपमान हे सातत्याने करत आलेले आहे। आत्ताच आम्ही ऐकत होतो खूप निवडणुकीच्या आधी वगैरे आणि लगेच नंतर अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला असं फडणवीस साहेब आम्हाला सांगत होते। सगळीकडे त्यांनी सेलिब्रिटीना वगैरे ट्विट करायला लावलं, पण खरी परिस्थिती ही आहे आणि जे मी त्या दिवशी पण बोललो होतो की आपल्या राज्यामध्ये मराठी भाषा भवन जे मरीन ड्राईव्हला आपण करत होतो, आमच्या सरकारने करत होते, आम्ही महाविकास आघाडी म्हणून करत होतो, त्यांना ह्या सरकारने स्थगिती दिलेली आहे। मराठी नाट्यकला जी आहे त्याचं एक दालन म्युझियम आपण गिरगाव चौपाटी ते करत होतो, तिथे त्याला स्थगिती काय रद्द करून टाकलेलं आहे। आणि एकंदर मग कोश्यारी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, आपल्या महापुरुषांचा अपमान म्हणजे छत्रपती शिवरायांचा अपमान, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान, सावित्रीबाईंचा अपमान, हे सगळं आपण किती पाहायचं, किती सोसायचं हा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे। एकंदर आता तुम्हाला कळलं असेल, कालचं त्यांचं जे वक्तव्य होतं की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, आज तुम्हाला कळलं असेल की बुलेट ट्रेन ही नेमकी ते का करत आहेत आणि कोणासाठी करत आहेत। आज ठामपणे ही वेळ आलेली, जसं तामिळनाड सांगतं, केरळ सांगतं, आंध्र प्रदेश सांगतं की त्यांची भाषा जी आहे अभिमानाने सांगतात, होय आमच्याकडे लाखो लोक देशभरातून येतात